हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या विकुरडे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप स्पेशल असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याबरोबर खूप सिंपल आणि खूप टेस्टी अशी एक नॉनव्हेजची रेसिपी शेअर करणार आहे। तर या रेसिपीचं नाव आहे हैदराबादी दम का मुर्ग। रेसिपी खूप टेस्टी आहे आणि इतकी सिंपल बनते, यामध्ये कुठल्याही फोडणीची गरज नाहीये तुम्हाला, आणि तुम्हाला वाटण सुद्धा बनवायचं नाहीये। म्हणून ही रेसिपी आहे ना मी तुमच्याबरोबर घेऊन आले। ॲक्च्युली काय झालं होतं, माझ्या घरी आहे ना रोज रोज आता आम्ही आठवड्यातून 3-4 वेळेस खातो, तर त्याच्यामध्ये आहे ना आम्ही ती वाटण करून काळ्या रसाची भाजी खाऊन खूप कंटाळलो होतो। मग एक दिवस स्क्रॉल करत करत यूट्यूबवर ही रेसिपी आम्हाला मिळाली आणि मी माझ्या एका यूट्यूब शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ही रेसिपी आहे ना आम्ही नवीन ट्राय करत आहोत, जर मला आवडली तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर आज ना तसंच काहीसं झालेलं आहे। म्हणजे ती रेसिपी आहे ना आम्हाला त्या दिवशी बनवल्यामुळे इतकी आवडलेली आहे, आता आम्हालाच नाही तर घरामध्ये सगळ्यांनाच एवढी आवडली, त्यामुळे आहे ना मी डिसाईड केलं की आज आपण ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची। मग त्या दिवशी तरी आम्ही ना फक्त पाव किलोचीच बनवली होती, कारण खाणारे दोघंच होते। पण आज ना आम्ही पूर्ण 1 किलोची जी आहे ना ती हैदराबादी दम का मुर्ग ही रेसिपी बनवणार आहोत। डिश एक नंबर आहे। तुम्ही या एक वेळेस जर तुम्ही बनवून खाल्ली ना तर ही रेसिपी परत परत बनवून खाणार आहात, कारण खूप टेस्टला छान लागते। तर आता व्हिडिओला जास्त लेट न करता आपण रेसिपी कशी करणार आहोत हे तर तुम्हाला सांगतेच, पण हा पूर्ण व्हिडिओ आहे ना मी माझ्या शॉर्टमध्ये ॲड केलेला आहे, कारण शॉर्टमध्ये मी डिटेलमध्ये तर नाही पण कधी काय ॲड करायचं हे मात्र सांगितलेलं आहे। तर तुम्ही ती रेसिपी शॉर्टमध्ये सुद्धा बघून बनवून एन्जॉय करू शकता। सो माझा शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा। तर आता मग आपला हैदराबादी दम का मुर्गची रेसिपी आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त आपण इन्ग्रेडियंट काय यूज करणार आहोत आणि बनवणार कशी आहोत हे सांगणार आहे इन अ सिंपल वे, आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। ओके, या रेसिपीसाठी आहे ना आपल्याला छान असा बेरिस्ता लागणार आहे। तर आपण असे 3 कांदे घेऊया आणि कांद्यांचे ना बारीक पातळ पातळ स्लाइसेस करून घेऊया, म्हणजे ते छान क्रिस्पी होतात। तर हे रेसिपीला खूप छान टेस्ट देतं, तर नक्की हे केल्याशिवाय रेसिपी करू नका। आणि जशी रेसिपी दाखवली आहे ना सेम तशी जर केली ना खरंच तुमची रेसिपी खूप टेस्टी होणार आहे। मी जसं जसं मला यूट्यूबवर सांगितलं होतं ना मी त्याच पद्धतीने ना रेसिपी ट्राय केली आहे आणि खूप अप्रतिम भन्नाट झालेली आहे। एक वेळेस नक्की खरंच ट्राय करा। छान आपण याची आता पातळ पातळ स्लाइसेस करून घेऊ आणि याला छान तळून घेऊया। असं बिरिस्ता छान बनवून घेतलेला आहे, आता त्याला तळून घेऊया। गोल्डन ब्राऊन होजेस तो तळून घ्यायचा आहे मंद आचेवर, थोडंसं मीठ ॲड करून। बरं, आता जोपर्यंत आपला बिरिस्ता रेडी होतो ना तोपर्यंत मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहे हे सांगते। थोडासा पुदिना ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते, आणि 1 वाटीभर असे काजू, थोडंसं खोबरं आणि 2 ते 3-4 हिरवी मिरची, अद्रक लसणची पेस्ट, असं हे सगळं घ्यायचं। काजू, खोबरं आणि हिरवी मिरची या तिघांची पाणी ॲड करून एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची। पाणी ॲड केलं तरच याची फाईन पेस्ट बनते, ठीक आहे। आणि अद्रक लसणची पेस्ट, बस एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे। आणि चिकनमध्ये आपल्याला काय ॲड करायचं हे पण तुमच्याबरोबर शेअर करते। आता हे चिकन आहे, 1 किलो चिकन आहे, त्याच्या हिशोबाने तुम्हाला स्पाइस किती आवडतं ह्या हिशोबाने तुम्ही तिखट घ्या। म्हणजे मी याच्यामध्ये 3 चम्मच लाल तिखट घेणार आहे, त्याचबरोबर धनेपूड, जिरेपूड आणि मिरेपूड हे इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला छान टेस्ट येणार आहे। आणि हे जे आपण बिरिस्ता बनवून घेणार आहोत ना तर या बिरिस्ताला थंड होऊ द्यायचं, मिक्सरमधून ग्राइंड करायचं, किंवा खूप छान थिन जर स्लाइसेस झाले असतील ना तर त्याला क्रश करायची गरज नाही, हातानेच त्याला क्रश करा आणि याच्यात ॲड करा। हे सगळं याच्यातच मिक्स करायचं आणि एक पूर्ण लेमन यामध्ये स्क्वीज करायचं। आता मी 1 किलो आहे म्हणून 1 लेमन स्क्वीज करत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने किती लेमन घ्यायचा ते तुमच्या हिशोबाने घ्यायचं आहे, ठीक आहे। इथपर्यंतची ही प्रोसेस। आता बाकीची पुढे सांगते। तर बिरिस्ता बनवून रेडी झालेला आहे। आता हे तेल आहे ते काय करायचे ते पण पुढे सांगतेच, कारण व्हिडिओ एंडपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्या तेलाचं पण काय करणार आहोत। तो आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करू। तर आपली पूर्ण चिकनची जी प्रोसेस आहे ना ती झालेली आहे। आता फक्त आपल्याला याला आहे ना गॅसवर दमसाठी ठेवायचं आहे।
तर पूर्ण चिकनचा जो रेसिपी आहे ती बनवून कशी रेडी होते हे तुमच्याबरोबर लास्टला शेअर करणारच आहे, आणि टेस्ट कशी झाली हे तर आपण रिॲक्शन म्हणून पाहणारच आहोत. त्याला आपण दमवर एक अर्धा तास छान असं त्याला पूर्ण तेल आणि तूप जे आहे ना ते सुटजेच तर आपल्याला याला पूर्ण गॅसवरच ठेवायचं आहे. आता मी याच्यावर छान अशी जाड प्लेट झाकून घेते आणि आता तुमच्या बरोबर शेअर करते की या रेसिपीमध्ये नेमकं सगळ्यात पहिले आपण करून चिकनला मॅरिनेशन करून ठेवलंच होतं. मग त्याच्यामध्ये ना आपण तिखट, धनेपूड, जिरेपूड, मिरेपूड आणि त्याचबरोबर जो आपण बिरिस्ता बनवून घेतला होता ना तर तो मी त्याच्यामध्ये क्रश करून टाकलेला आहे. अद्रक लसणची पेस्ट आणि आपण एकीकडे एक पेस्ट बनवून घेतली होती, काजू, हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं, ते सुद्धा ह्यामध्येच कच्चच टाकून द्यायचं आहे. कशाही मध्ये तुम्हाला तडका मारायची गरज नाहीये. सो आता ह्यामध्ये आहे ना लास्टला तुम्हाला ऍड करायचं आहे ते म्हणजे थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये केशर किंवा तुमच्याकडे जर फूड कलर असेल रेडवाला तर तो ऍड करायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण बेरिस्ता बनवला होता ना तर ते ऑइल कुठे यूज करायचं तर ते सुद्धा यामध्येच ऍड करून टाकायचं आहे. फोडणी द्यायची नाहीये, त्यामध्येच याला ऍड करायचं आहे आणि मग याला दमवर ठेवून टाकायचं आहे. मिक्स करून झालं, तुमची ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. टेस्टला अतिशय टेस्टी आणि बनायला अतिशय सोपी. जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.